Hello everyone. We already covered the syllabus for your first sessional examination. Okay. I think we covered the 9 topics from your first sessional examination. Let's move on to the next topic, that is chapter number 10, physiological parameters from your part 2 clinical pharmacy. Okay. Tell me one thing, what the first thing that comes into your mind when you heard this term parameters? Parameters is nothing but the scales, limitations, ranges, normal values, or some physical conditions is nothing but the parameters. Okay. Here we are going to learn about the physiological parameters. Okay. ह्या टॉपिक नंबर 10 मध्ये आपण बॉडीचे जे फिजिकल कंडिशन्स असतात, बॉडी आपलं प्रॉपर फंक्शन करतं की नाही, कुठल्या रेंज मध्ये फंक्शन करतं, हाय रेंज मध्ये, लोअर रेंज मध्ये की नॉर्मल रेंज मध्ये. ओके. नॉर्मल रेंज असेल तर सब कुछ ठीक आहे, पण लोअर किंवा हायर रेंज असेल तर काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि त्यानुसार आपण काय करतं, त्या पर्टिक्युलर टाइप ऑफ फिजिशियन कडे जाऊन आपण काय करतो, त्याचे रिलेटेड सगळे ट्रीटमेंट्स घेतो आपण. ठीक आहे. आपण कुठल्या टाइपचे आज फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स लर्न करणार आहोत बघूया. हे टॉपिक 4 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके. आपण 1 बाय 1 बघूया. नंबर 1 आहे हिमॅटॉलॉजिकल पॅरामीटर्स. त्यामध्ये आपण हे आरबीसी काउंट, हिमोग्लोबिन, त्याच्यानंतर डब्ल्यूबीसी काउंट, ESR काउंट आहे, हे सगळं लर्न करणार आहोत. ठीक आहे. डब्ल्यूबीसी काउंट आहे इकडे. डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट, DLC मेथड असं आपण म्हणतो त्याला. त्याच्यानंतर ब्लड क्लॉटिंग टाइम, हे आपण हिमॅटॉलॉजिकल पॅरामीटर्स मध्ये लर्न करणार आहोत. नेक्स्ट आहे नंबर बी, बायोकेमिकल पॅरामीटर्स. ओके. त्याच्यामध्ये हे ब्लड ग्लुकोज लेवल असेल, ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल असेल, हे आपण लर्न करणार आहोत. नेक्स्ट आहे पॅथो क्लिनिकल पॅरामीटर्स. ओके. त्याच्यामध्ये आपण युरिन अनालिसिस नंबर 1 आणि नंबर 2 स्टूल एक्झामिनेशन हे आपण चेक करणार आहोत. आणि नंबर लास्ट आहे तुमचा डी, सपोर्टिव्ह पॅरामीटर्स. त्यामध्ये हार्ट रेट किंवा पल्स रेट आपण लर्न करणार आहोत. काय रेंज असला पाहिजे, नॉर्मल रेंज. ओके. रेस्पिरेशन रेंज काय असलं पाहिजे, रेस्पिरेशन रेट. ओके. नेक्स्ट आहे ब्लड प्रेशरचं नॉर्मल रेंज काय असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर बॉडी टेम्परेचर किती असलं पाहिजे आपलं हे. ओके. आणि स्पर्म काउंट, हे सगळ्या गोष्टी आपण या टॉपिक मध्ये लर्न करणार आहोत. ठीक आहे. या टॉपिक मध्ये क्वेश्चन कसे विचारतात बघा. राईट द आरबीसी काउंट or write the normal values of RBC count with their clinical significance. Okay. Write the normal values, हे सगळे त्याचे नॉर्मल व्हॅल्यूज आहेत with their clinical significance म्हणले तुम्ही. क्लिनिकल सिग्निफिकन्स आपण 2 टर्म्स मध्ये लिहितो, इन्क्रीज और डिक्रीज. ओके. आता आरबीसी काउंट बॉडी मध्ये जर इन्क्रीज झालं तर कुठले डिसीज होऊ शकतात किंवा कुठले फिजिओलॉजिकल कंडिशन्स हे डिस्टर्ब होऊ शकतात, हे आपण यामध्ये लर्न करतो. ओके. आणि डिक्रीज झालं, आरबीसी काउंट जर डिक्रीज झालं तर कुठले डिसीज होऊ शकतात किंवा कुठले फिजिओलॉजिकल कंडिशन्स हे आपण डिस्टर्ब होऊन जातात, हे आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. करतो आपण 1 बाय 1 बघूया की हे पॅरामीटर्स कसे सेट केलेले आहेत. ओके. हिमॅटॉलॉजिकल पॅरामीटर्स नंबर ए, त्यात नंबर 1 आरबीसी काउंट, दॅट इज रेड ब्लड सेल्स और रेड ब्लड कॉर्पस्कल्स असंही म्हणतो आपण त्याला. टोटल आरबीसी काउंट रिपोर्ट्स द नंबर ऑफ आरबीसी फाउंड इन क्यूबिक मिलीमीटर ऑफ युअर होल ब्लड. ओके. हे कसं वाचायचं बघा, क्यूबिक मिलीमीटर. द नॉर्मल व्हॅल्यूज ऑफ आरबीसीज इन ह्युमन ब्लड इज, काय नॉर्मल व्हॅल्यूज असले पाहिजे, काय नॉर्मल रेंज आहे बघा आपलं. मेल मध्ये 5 मिलियन पर क्यूबिक मिलीमीटर. ओके. फिमेल 4 to 4.5 मिलियन पर क्यूबिक मिलीमीटर. इन्फंट्स 6 to 7.0 मिलियन्स पर क्यूबिक मिलीमीटर. आणि फिटस मध्ये 8.0 मिलियन्स पर क्यूबिक मिलीमीटर. हे तुमचे
नॉर्मल रेंजेस आहेत. ठीक आहे, तर नॉर्मल आरबीसी काउंट दिलेला आहे बघा, मेन, वुमेन अँड चिल्ड्रन. इथं रेंजेस मध्ये दिलेले आहेत. पाठ करताना सुद्धा तुम्ही 5, 4, 6, 8 असंच पाठ करा, पण युनिट लिहिताना चुकू नका. ओके, युनिट खूप महत्वाचे आहेत. मिलियन पर क्युबिक मिलीमीटर. ओके, कळतं, मिलियन्स पर क्युबिक मिलीमीटर्स हे असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, युनिट अजिबात विसरायचं नाही आहे ह्या फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स मध्ये. ऑलराईट, हाय आरबीसी काउंट वाढला, आपला आरबीसी काउंट जर वाढला तर काय होऊ शकतं बघा, कंजेनायटल हार्ट डिसीज, सीओपीडी, कोरोनरी ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस, किडनी कॅन्सर हे हाय आरबीसी काउंट मध्ये होऊ शकतं. जर आपलं आरबीसी काउंट हे खूप कमी आलं तर काय होऊ शकतं बघा, बोन मॅरो डिसऑर्डर, थायरॉइड कंडिशन अँड आयर्न डिफिशियन्सी सिंड्रोम हे होऊ शकतं. ठीक आहे, आता आपण क्लिनिकल सिग्निफिकन्स बघूया. परत सांगतो मी, क्वेश्चन कसं विचारतात, राईट द नॉर्मल व्हॅल्यूज ऑफ आरबीसी विथ देअर क्लिनिकल सिग्निफिकन्स. क्लिनिकल सिग्निफिकन्स कुठल्याही फिजिओलॉजिकल कंडिशन मध्ये, कुठल्याही फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स मध्ये इन्क्रीज आणि डिक्रीज या टर्म्स मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, कुठलेही फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स विचारत. ठीक आहे, तर बघा, आरबीसी काउंट वाढला तर काय होतं, इन्क्रीज इन नंबर of RBC count indicates polycythemia. Okay, the word polycythemia means what? Polycythemia is nothing but it's a type of your blood cancer. Okay, it causes your bone marrow to make too many RBCs. Okay, these excess cells thickens your blood, slowing its flow, which may cause serious problems such as blood clots. Nothing but the polycythemia. Okay, कशामुळे होतं बघा ते, डिहायड्रेशन, एक्सरसाइज अँड लॅक ऑफ ऑक्सिजन टू द युअर ब्लड वेसल्स. डिक्रीज इन आरबीसीज काउंट शोज एनेमिया, ल्युकेमिया, ओल्ड एज पेशंट मध्ये हिमोलायटिक पॉइजन अँड स्नेक पॉइजनिंग इन टर्म्स सम केसेस. In case of decreases in RBC count, anemia means what? Lack of oxygen, lack of RBCs that leads to reduced oxygen flow to the body's organs is nothing but the anemia. Leukemia means what? A serious disease of blood that often results in death is nothing but the leukemia. Okay. Next physiological parameters बघूया आपण. Hemoglobin, आपण त्याला HB असेही म्हणतो. द टेस्ट काउंट्स द अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन. हे कसं वाचायचं बघा, ग्रॅम पर डेसिलिटर. ओके, होल ब्लड अँड गिव्स आयडिया ऑफ ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. अ डिक्रीज अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन कॉजेस एनेमिया. नॉर्मल व्हॅल्यू इज एनेमिया, हिमोग्लोबिनचं नॉर्मल व्हॅल्यू बघा 14 to 16 ग्रॅम per 100 ml of your blood for your male. फिमेल साठी बघा 12 to 15 ग्रॅम per 100 ml of blood. इन्फंट्स 16 to 18 ग्रॅम per 100 ml of your blood. ठीक आहे, हे नॉर्मल रेंजेस दिले, हे एक्सेप्टेबल फॉर युअर डोनेटिंग ऑफ युअर ब्लड. ओके, 13 and 12.5 ग्रॅम. ओके, HB जर नसेल, HB जर कमी असेल तर शक्यतो कुठलंच सर्जन ऑपरेशन करत नाही, सर्जिकल ऑपरेशन. ठीक आहे, म्हणून HB चांगलं ठेवण्यासाठी आपण सगळे ग्रीन लिफी व्हेजिटेबल खाल्लं पाहिजे. ठीक आहे, सिग्निफिकन्स बघा, an increase in percent of HB indicates polycythemia and dehydration, and decrease in percent of hemoglobin reflects anemia and leukemia, that is nothing but the blood cancer. ओके, कळतं. हे दोन फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स हे आपण हिमॅटोलॉजिकल पॅरामीटर्स मध्ये बघतोय. नंबर थर्ड आहे ESR, इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. इरेथ्रोसाइट म्हणजे काय, आरबीसीज. ओके, हॅव अ टेंडन्सी टू सेटल डाऊन because of their greater density than plasma. If a blood with anticoagulant is placed in a long vertical tube, the sedimentation of erythrocyte occurs that leaves a small clear plasma at the top. It is measured as a millimeter per hour. Okay,
जनरली मेजर्ड बाय 2 मेथड्स विथ देअर नॉर्मल व्हॅल्यूज. ओके, आपण 2 मेथड मध्ये हे ASR स्टडी करतो. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. 2 मेथडचे नाव आहेत हे. ओके, हे पहिला आहे विंट्रोप्स अँड नंबर सेकंड आहे वेस्टरग्रेन. ओके, विंट्रोप्स बघा, tube is closed at lower end and open at upper end. Okay, closed and open at upper end. It contains less volume. Okay, blood sample. Okay, EDTA acts as an anticoagulant. Normal range काय बघा त्याचं, मेल मध्ये 0 to 9 millimeter in first hour per first hour and female मध्ये 0 to 20 millimeter per first hour. Okay, values are less sensitive. Okay, tube is 11 centimeter long and diameter is 2.5 millimeter. Okay, Westergrain मध्ये बघा, the tube is open at both the end. It contains large volume of blood sample. Sodium citrate, it acts as an anticoagulant. Normal range बघा, male मध्ये 0 to 5 millimeter in first hour and female मध्ये 0 to 7 millimeter in first hour. Okay, values are more sensitive. Tube is 30 centimeter long. Diameter interval is 2.5 millimeter. Okay, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे यामध्ये या दोन्ही मेथड मध्ये. ओके, विंट्रोप्स ॲज वेल ॲज वेस्टरग्रेन मध्ये हे नॉर्मल रेंजेस लक्षात ठेवा. 0 to 9 millimeter फर्स्ट आवर मध्ये आणि फिमेल मध्ये 0 to 20 millimeter फर्स्ट आवर मध्ये. वेस्टरग्रेन मध्ये सुद्धा सेम, मेल 0 to 5 millimeter and female मध्ये 0 to 7. ओके, इन फर्स्ट आवर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण क्लिनिकल सिग्निफिकन्स बघूया. एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेटचा क्लिनिकल सिग्निफिकन्स. ESR shows increase in conditions like tuberculosis, leukemia. ओके, त्याच्यानंतर pneumonia, RA means rheumatoid arthritis, malignant tumor and myocardial infarction. ESR shows decrease in polycythemia and anemia. Okay, क्लिनिकल सिग्निफिकन्स लिहित असताना इन्क्रीज आणि डिक्रीज टर्म्स मध्ये लिहायचं तुम्हाला सांगितलं मी, आणि विथ रिस्पेक्ट टू नेम ऑफ द डिसीजेस. ओके, ऍडव्हान्टेज बघा, ESR इज इसेन्शियल टू फॉलो द क्लिनिकल कोर्स ऑफ डिसीज. ओके, म्हणजे नेक्स्ट आपलं क्लिनिकल कोर्स स्टेप काय असणार आहे हे आपल्याला ESR वरून कळू शकतं इन सम केसेस. सेकंड आहे टू डिस्टिंग्विश डिसीज विच हॅव ऑलमोस्ट द सेम साइन्स अँड सिम्पटम्स. एक्झाम्पल, angina pectoris shows no change in ESR. Myocardial infarction indicates increase in ESR. ओके, कळतं. आतापर्यंत आपण हे 3 फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स पाहिलेले आहेत. ओके, कुठले? नंबर 1 आहे RBC count, and number 2 is the hemoglobin, and number 3 is the ESR rate. ओके, या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून जर जॉब करायचं असेल किंवा इमिडिएटली तुम्हाला क्लिनिकल फार्मसी किंवा इंटरव्ह्यूच्या वेळी सुद्धा मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्हचे जे इंटरव्ह्यू असतात त्यामध्ये सुद्धा हे सगळे नॉर्मल रेंजेस तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, म्हणून तुम्ही हे सगळे नॉर्मल रेंजेस जे आहेत हे पाठ करा. ठीक आहे, त्याच्यानंतर ESR हे आपण पाहिलेलं आहे, हिमोग्लोबिन ESR हे दोन्ही मेथड्स खूप इम्पॉर्टंट, विंट्रोप्स अँड वेस्टरग्रेन. ओके, कळतं. राईट अ नोट ऑन ESR स्टडी असंही क्वेश्चन आला तरी तुम्हाला हे इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट म्हणजे काय हे तुम्हाला लिहावं लागेल. हे दोन्ही मेथड तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर क्लिनिकल सिग्निफिकन्स तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, कळतं. राहिलेलं पार्ट आपण नेक्स्ट ऑनलाईन क्लासमध्ये घेऊ. थँक्यू.